तर फिक्सर ओएसडी आणि खासगी सचिवांना मंत्रालयाच्या बाहेर ठेवणार असा शब्द दिलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता 7 मंत्र्यांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांच्या नियुक्तीचे आदेश काढले। यापैकी 5 मंत्र्यांचे ओएसडी आणि 2 मंत्र्यांच्या खासगी सचिवांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे। अद्यापही अनेक मंत्र्यांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांच्या नियुक्त्या बाकी आहेत। मंत्री गणेश नाईक, मंत्री मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, माणिकराव कोकाटे आणि बाबासाहेब पाटील यांच्याकडे विशेष कार्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मंत्री जयकुमार रावल, इंद्रनील नाईक यांच्या खासगी सचिवांच्या नियुक्तीचे सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी करण्यात आले। दरम्यान ओएसडी आणि खासगी सचिवांच्या नियुक्तीसाठी ज्या मंत्र्यांनी नावं दिली त्या मंत्र्यांची नावं जाहीर करा अशी मागणी राऊतांनी केली आहे। तर ओएसडींना एक न्याय आणि मंत्र्यांना वेगळा न्याय का असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय। नरेंद्र मोदी यांनी 4 दिवसापूर्वी बिहारमध्ये एक भाषण केलं भागलपूरला, आणि त्यात त्यांनी भ्रष्टाचारावरती हल्ला केला आणि जनतेला त्याने असं आवाहन केलं, जर कोणी खाणारे असतील तर मला फक्त नाव कळवा, पुढलं मी पाहतो। आम्ही त्यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळातल्या 24 मंत्र्यांची नावं देणार आहोत। बघूया मोदी काय करतायत। कोणताही भ्रष्ट फिक्सर हा मंत्र्यांचा पीए ओएसडी असणार नाही। हे अत्यंत कठोर निर्णय आहेत आणि ते घेतले असतील तर नक्कीच या राज्याच्या हितासाठी त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करावं लागेल। पण मग एक निर्णय ओएसडीला आणि एक निर्णय मंत्र्यांना, हा कुठला न्याय? जर ओएसडी आणि पीए ठेवताना तुम्ही जर म्हणताय की ज्याच्यावर आरोप झालेत किंवा कुणावर केस असेल किंवा काही कंप्लेन आली असेल तर त्याला आम्ही मंत्रालयात ठेवणार नाही, तर जर ओएसडी आणि पीए यांच्यासाठी एक कायदा आणि मंत्र्यांसाठी दुसरा कायदा, ज्यांना शिक्षा झालेली आहे, ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले, जे कागदपत्र मंत्रालयात मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री सगळ्यांना दिलेले आहेत, मग त्यांना का वेगळा न्याय? मग जर तुमचं सरकार खरंच भ्रष्टाचार मुक्त असेल तर वॉशिंग मशीन सिलेक्टिव्हली नाही चालणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।